कोयता 11 नाणेफेक जिंकून प्रयत्न क्षेत्ररक्षण फेकायला धावा मागील मॅच मध्ये चेस केल्या पहिल्या डावामध्ये मॅच धावा डिफेन्स केल्या. मध्ये गोलंदाज तयार आहे आकाश. स्वप्नील साठी पहिला चेंडू. पहिला चेंडू राऊंड दी ग्राउंडचा लावून दी आपल्या घरंगळत चाललाय नो मॅन्सला. चेंडू निघून जाणार बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. शिवदास दादा गायकर यांच्याकडून चौकार. हॅट्रिक षटकार. हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी आकाशला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बाळाराम केने यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. किती मात्र आकाशवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढलाय. हा चेंडू खेळाचा दांडी गोल झाली आहे. बेधक्का स्वप्नील मैदानाच्या बाहेर. विकेट हॅट्रिक लगा. विकेट हॅट्रिक घेतली आकाशला. मात्र इथे पारितोषिक दिले जाईल. स्वप्नीलची विकेट घेतली म्हणून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे बालाराम केने यांच्याकडे. चला नेक्स्ट बॅट्समन तयार राहायचा आहे टीमचा, अन्यथा टीमला पॅनलाइज केलं जाईल. आता बॅट्समन आउट झाले आपला बॅट्समन तयार राहायला पाहिजे. नेक्स्ट बॅट्समन तयार ठेवायचा आहे. आपण बॅट्समन आउट झाले आपला बॅट्समन उतरला पाहिजे मैदानावरती. मुकेश. आकाश टू मुकेश. आकाशला यश मिळालंय. पहिल्या चेंडूत चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय आकाशने. हा फटका डाऊन दी ग्राउंडचा नो मॅन्सला. चेंडू थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाणार. चौकार. कोयता 11च्या विरोधात खेळत असताना दृष्टी 11 का आक्रमण करत आहेत. एक बाद झाल्यानंतर मात्र येणारा फलंदाज मुकेशने देखील चौकाराने सुरुवात केली आहे. फलंदाज तयार आहे. हा पुढचा चेंडू. हा चेंडू पाहावा लागेल. चांगला चेंडू आहे. एस्टिमेट की डॉट बॉल. प्रेशर थोडासा येणार फलंदाजावरती. 2 चौकार आतापर्यंत या षटकावरती आल्यात आणि स्वप्नील देखील बाद झालाय. गोलंदाज तयार आकाश. अडथळा आला. चार चेंडू फेकल्या. 2 चौकार आल्यात. काय चाललंय. लव भाग्यवंत आपण देखील समर्थन कक्षामध्ये या. शॉर्ट पिच चेंडू होता. संधी होती मोठ्या फटक्याची. कुठे आई शपळून खेळायचा प्रयत्न. ओहो इथे मात्र धाव मिळाली. एक षटक संपल्याचा इशारा येणार आहे. षटक संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. षटकाखेरीस 9 धावा. गडी बाद झाला 1. चला वेळ कमी खर्च करा. चला मात्र इथं बोलूया मॅचकडे. मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज परिवर्तन. हे बॉलर
बालाराम जितेश विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. हा चेंडू बॅट ऑफ द बॉलर, धावबाची संधी इथे आहे आणि इथे मात्र धावबाची संधी होती. स्वतःच्या एंडला धावबाद होईल की काय हा प्रश्न होता, मात्र धाव मिळाली एक तोपर्यंत. जितू गोलंदाजी मार्क मध्ये बघतो आपण दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज 40+ चा गोलंदाज वापरतोय टीम कोयता 11. चला मात्र इथे फटका चांगला आहे. गरंगळत चाललाय सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक, तो पण धाव मिळेल एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. थ्रो होता, चांगली बॅकअप दिली आहे दीपकने एसटी मागे. दुसऱ्या षटकाचा खेळ तिथे चालू आहे. तिसरा मॅच आपण बघतोय रंगताना मैदानावरती. आंबे प्रीमियर लीगचं हे शानदार पर्व आहे आणि तिसरी मॅच दुपारच्या सत्रामध्ये आपण बघतोय. तिसरी मॅच एन्जॉय करताना मॅचचा पहिला डाव दृष्टी 11 फलंदाजी करतोय. हा चेंडू चांगला आहे, डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं फलंदाजाला. चेंडू गेला एसटी मागे, डॉट बॉल. प्रेशर असेल तो फक्त आणि फक्त फलंदाजावरती. सध्याच्या घडीला मात्र तिथे चितू चांगली गोलंदाजी करते टीमसाठी. हा ही चेंडू चांगला आहे, लगातारचा दुसरा डॉट बॉल. काय प्रेशर आहे आणि काय चांगली गोलंदाजी आतापर्यंत जितू गोलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये फक्त धाव गेली आहे 1. वाडा बॉलिंग, प्रेशर आहे. दृष्टी 11 संघावरती थोडासा प्रेशर आलाय. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवरती, चांगले क्षेत्ररक्षण झाले, तो पण धाव मिळेल 1. एकापेक्षा जास्त काही नाहीये. खूप चांगली गोलंदाजी केली जितूने. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या त्या षटकात, 3 धावा खर्च केल्यात. एकंदरीत धावसंख्येचा विचार करता 11 धावा. शेवटचा चेंडू 12 धावा झाल्यात. 12. टाइमपास करू नका प्लीज कोयता 11. लास्ट बॉल आहे 1 to go. आणि इथे मात्र पायचीत बाद नाहीये, लक्ष असू द्या, पायचीत बाद नाहीये. LBW आउट नाहीये. LBW आउट असता तर डेफिनेटली हा आउट होता. मात्र इथे 1 धाव कंप्लीट केली आणि षटक संपल्याचा इशारा येतोय. पहिल्या षटकाखेरीस 2 षटकांचा खेळ संपलाय आणि फलंदाज बाद झाला. 1 धावा पाहायला मिळतात ते आपल्याला 13. रन. हा चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. क्षेत्ररक्षक दूरवर पुढे सरकला आणि हा झेल ते मुवमेंटला सुटलाय. ओ बॅकअप साठी चांगलं बॅकअप दिलंय. 2 धावा थांबत नाहीये. झेल स्वीकारायला हवं होतं. हा झेल महत्वाचा होता, देवाचा. देवा भाग्यवंत इज व्हेरी व्हेरी डेंजरस. आणि हा झेल सुटलाय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज दीपेश. दीपेश साठी प्रत्येक विकेट साठी 500 रुपये आहेत. बालाराम केने यांच्याकडनं पारितोषिक आहे गोलंदाजाला. इथे पहिल्या चेंडूवरती यश मिळण्याची संधी होती. देवा
हा चेंडू शपलून ऑन साईडला शॉर्ट पुलचा फटका डिब्बाक व स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर आपण पाहू शकतो इथे चौकार आलाय. फलंदाज देवाच्या बॅटमधून देवाला जीवनदान मिळाला त्याच्यानंतरचा हा फायदा घेत असताना हाही चेंडू बॅटचा कडा घेऊन एसटी मागे जाऊन स्टिक वरती आदळलाय. देवाच्या खेळचा अस्त्र झालाय. बॅक टू द आउट. बॅट्समन देवा बाद. इथे मात्र बॅट्समन डाव्या हाताचा आलाय सेकंड डाऊन साठी विकेट वरती. उजव्या हाताचा बॅट्समन आहे राईट हँडर करण. चला दीपेश जिथे गोलंदाजी करतो तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा या षटकात आल्यात. एकंदरीत 17 धावा आपण बघतोय धावफलकावरती. 17 नका 18 19 धावा. हा चेंडू डाऊन दी ग्राउंडचा फटका चांगला आहे. एका टप्प्याने चेंडू बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना चौकार. षटक थोडासा महागडा ठरतोय हा. आतापर्यंत या षटकात भरपूर धावा खर्च होतात. 10 धावा महागडा षटक. म्हणून दीपेशचा अजून 2 चेंडू दीपेशला फेकायचे आहेत. 23 धावा धावफलकावरती आपण बघतोय. गोंदास तयार. हा ही फटका चांगला आहे. नो मॅन्स मध्ये पडल्यानंतर थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेरच चौकार. लगातारचा दुसरा. सत्तावीस धावा धावफलकावरती आपण बघतोय. थोडं खराब षटक हे महागड षटक. 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. महागडा षटक हा 14 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. हा ही चेंडू बॅटचा कडा घेऊन एसटी मागे गेलाय. तुमचं धाव मिळाली. एक षटक संपला. 3 षटकाची सांगता झाली. 28 धावा धावफलकावरती आपण बघतोय. निर्णायक 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा ओव्हर 28 धावा. चला गेम चालू करा. खेळ चालू करायचा आहे. नेक्स्ट मॅच असेल तर आपण पाहू शकतो मॅच लिस्ट. मॅच नंबर 4 गोंदास तयार आहे. पुढे हा फटका चांगला एकदा ती घरंगळत फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू थांबलाय. तो दुसऱ्या धावेसाठी धावाची संधी आहे. नाही बघा बघा चेक करा. अक्षरा 11 आणि हार्दिक 11 टॉस साठी यायचं आहे. पण आणि 2 धावा आल्या तिथे.
नाही नाही, अक्षरा 11 आणि हार्दिक 11 दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आहेत नाणेफेकीसाठी. नेक्स्ट मॅच आपला असेल या आपण अक्षरा आणि हार्दिक. जास्त वेळ घेऊ नका. कोयता 11 रिव्हर्स चा वापर केलाय. गरज आहे का ओव्हरथ्रोची? विनाशकाळ विपरीत बुद्धी आपल्याला पाहायला मिळतो. आणि मात्र इथे कॉल येतात. गोलंदाज हा चेंडू चांगला आहे, फटका बसलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी धावबादची संधी आणि धावबाद. इथे मात्र धाव मिळाली एक. एकंदरीत आपण विचार केला तर हे षटक चांगलं आहे गोलंदाजी करत असताना. गोलंदाज गणेश. हार्दिक आणि अक्षरा दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण नाणेफेकीसाठी. नेक्स्ट मॅच आपला असेल हा चेंडू बॅटचा कडा घेऊन पॉइंटच्या क्रिसन मध्ये छेल टिपलाय आणि संपलाय फलंदाजा खेळ. बॅट्समन आउट. करण इथे बाद झालाय. धावसंख्येचा विचार केला तर पण धाव फलकावरती धावा आपल्याला फक्त आणि फक्त 31 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट बॅट्समन कुणाल. विकेट घेतल्यानंतर गणेश यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावा. षटक चांगला आहे आतापर्यंत. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. काय गोलंदाजी केली आहे गणेश. तयार. हा चेंडू फुल टॉस डीप मध्ये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर. क्षेत्ररक्षक थांबलाय. तुला उचलणार तो पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकारता येणार नाहीये आणि नकारलं दुसऱ्या धावेला. लोएस्ट स्कोरचा मॅच आपल्याला पाहायला मिळतो इथे. 32 धावा. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावातील अंतिम चेंडू. नेक्स्ट मॅच साठी नाणेफेकीसाठी या चला. शेवटचा बॉल. 32 धावांवरती धाव मिळू शकते ही. रन आहे. बॉल सुटला तर रन आहे. त्याला षटक संपला. 33 धावा आणि 34 लक्ष. 34 धावा मापक लक्ष, छोटं लक्ष. पहिल्या डावामध्ये 55 बघितलं. दुसऱ्या डावामध्ये आपण धावा बघितल्या एकंदरीत 48 लक्ष. पहिल्या धावा 56 आणि इथे 34. 24 चेंडू 34 धावा. नेक्स्ट मॅच आहे ना. नेक्स्ट मॅच साठी यायचं आहे पण नेक्स्ट मॅच साठी कॅप्टन. बापू यांच्या शुभ हस्ते केलं जाईल या मॅचचा टॉस. बापू टॉसला जा. लव भाग्यवंत आपल्याला अभिनय आपण नाणेफेकी करायची मॅचची. अक्षरा आणि
साई 11 हार्दिक 11 यांच्यामध्ये टॉस केली जाईल. तर बापू आलेत, बापूंचे शुभ असते आपण घ्या नाणेफेकी करून. वरती उतरली आहे आकाश आणि प्रमोद. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज बॉलर कोण आहे? कनव करणला बघतोय 34 धावा इथे डिफेन्स करायचे आहेत. लोएस्ट स्कोर मॅच किती जल्दी संपवतील हे महत्वाचं आहे का पाहावं लागेल. फलंदाज तयार, एका बाजूला पण ऑन स्ट्राईकला प्रमोद
आकाश नॉन स्ट्राईकला बघतोय. आघाडीची जोडी मैदानावरती. गेम ऑन करा. पहिला चेंडू चांगला आहे. एसटी मागे एस्ट्रिक्शन करत असताना ज्ञानेश्वर काय कर पहिला चेंडू आला इथे डॉट करणचा. लक्ष 34 आहे. हा ही चेंडू प्रचंड वेग आहे. मात्र आउटसाइड ऑफ स्टिक व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन इथला हा डिसिजन रिवोक घेता येणार नाही तुम्हाला. पंचांचा निर्णय अंतिम आहे. मच्छिंद्र बॉल आहे का वाईट बॉल ना. ओके ओके डॉट बॉल. दुसरा डॉट. प्रेशर आहे फलंदाज प्रमोद वरती. आणि मात्र तिसऱ्या चेंडूवरती झेलची शक्यता. कॉटन बॉल नाकारता येणार नाहीये. बॅट्समन आउट. प्रमोद शून्यावरती. गोल्डन टनचा शिकार बनतोय. पहिला दे धक्का टीमला शून्यावरती. फलंदाजांना बक्षीस आल्यात. हा ही चेंडू प्रचंड वेग आहे. डॉट बॉल. इष्टी मागे जातो चेंडू. डॉट बॉल. करण चांगली गोलंदाजी करतोय. चौथा चेंडू डॉट फेकलाय. प्रेशर आहे टीम कोयता 11 वरती. करण तयार. हाय चेंडू. हाई फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. 5वा डॉट बॉल. पहिला मेडन ओव्हर येईल का या षटकातली. काय गोलंदाजी करताना गोलंदाज करण. 5वा डॉट बॉल. ते बोललेलं इथे मात्र फलंदाजांना संदेश. षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा भारताचे काय आला. काय चल बॉल टाकून घेणं बाहेर येऊ शकतो आपण. मेडन ओव्हर होणार का या स्पर्धेतला पहिला मेडन ओव्हर. आणि हा प्रचंड वेगाने वेगळा चेंडू. अंपायर सिग्नल दॅट इज व्हाईट बॉल. खराब चेंडू आलाय आता यावेळेस. मात्र अतिरिक्त धाव आली आहे. 34ची गरज आहे. निर्णायक शेवटचा चेंडू. बॅकफुटला खेळायचा होता. वन्स अगेन व्हाईट बॉल. दुसरा अतिरिक्त चेंडू फेकलाय. हा चेंडू फसलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे सरकताना हा झेल तर स्वीकारता येणार नाही. आणि दुसऱ्या धावेला मात्र नकारत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. षटका अखेरीस धावा मिळत आहेत एकंदरीत 3. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 धावा धावायला इकडे बाद झालाय. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 31ची गरज आहे. 18 चेंडू 31 धावा.
चला खेळ फास्ट करायचा आपण पहा. 34 लक्ष आहे. पहिल्या षटकात धावा आल्यात एकंदरीत 3 धावा, एक गडी बाद झालाय. चांगली क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्पर्धा आंबे प्रीमियर लीग हे शानदार पर्व आहे. कुणाल गोलंदाजी करतो यावेळेस मात्र. टीम टाइमपास करू नका. हा ही चेंडू बॅट बॉलर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, करायला हवं इथे, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर मात्र धाव मिळाली तोपर्यंत एक. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. जीवनदान लाभलं जेतूला, मात्र त्या जीवनदानाचा फायदा करावा लागेल. लक्ष छोटं आहे मात्र कठीण बनत चाललंय. आकाश दुखापत असताना देखील मॅचला एन्जॉय करतोय ती लीग मध्ये. आकाशसाठी दरम्यान चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. उलटॉस होता, घरंगळत क्षेत्ररक्षक लॉंगाला देवाच्या डोक्यावरून. चेंडू थांबणार नाहीये, पॉइंट लाईनच्या बाहेर. चौकार. गोलंदाज तयार आहे. चौकार आला कशा बॅटमधून. हो बॅटचा कडा घेऊन स्टीम मागे डायरेक्ट हिट आणि हा ओव्हरथ्रो. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे एस नोवेट आणि इथे डायरेक्ट हिट झाली आहे. पाहायचं आहे आपल्याला, फलंदाज सेफ आहे का पाहावं लागेल. बॅट्समन आउट. आउट आउट. धर्मा जाऊ दे ना रे. अरे 40 प्लस धर्मा जा ना. चला चला धर्मा आता पटकन झाला. आपण 9 वरती. इथे मात्र दुसरा धक्का लागलाय टीमला. धर्मा 40+ चा खेळाडू मैदानावरती. तर आकाशला जे काही प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज तयार आहे. रिव्हर्स साइड काय फटका चांगला आहे. नो मॅन्स मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा. नकार आहे दुसऱ्या धावेला. इथे मात्र धाव मिळाली एक. धर्मादादा सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत खरट. तर यानं मात्र षटकार ठोकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. काही टोका. गोलंदाज तयार आहे. हा ही चेंडू उंच गेला. झेलची दाट शक्यता. करण चेंडू खाली नकारता येणार नाहीये. झेल बॅकमन आउट. सर बॅट्समन आले मैदानावरती नवीन. हा
कृष्णासाठी हाही चेंडू चांगला आहे, प्रचंड वेग आहे. षटक संपला, 2 षटकांचा खेळ संपला. धावा मिळायला मिळतात एकंदरीत 10 धावा. अजूनही 12 चेंडूमध्ये 24 ची गरज आहे. चला मॅच संपली नाहीये, 12 मध्ये अजूनही 24 ची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल टीमला. हे बॉलर कोण? त्रिलोक. समोर फलंदाज तयार आहे. 12 मध्ये 24 मध्ये टाइमपास करू नका टीम. दृष्टी 11. धावा कमी पाहायला मिळाल्यात, मात्र संघर्ष चांगला पाहायला मिळतो. टप्पा बोलवता बॅटचा कडा घेऊन यष्टीमागे शॉट लेगचा क्षेत्ररक्षक तयार आहे. झेल सुटलाय, तोपर्यंत धाव मिळाली एक. या षटकात 2 षटकात ठोकावे लागतील मॅच जिंकायची असेल तर. हा चेंडू भन्नाट वेग आहे. एसटी मागे डॉट बॉल. प्रेशर आणि प्रेशर टीम वरती. काय प्रेशर आहे, काय गोलंदाजी होतोय. समीकरण बदलताना आहे. या षटकात षटकार 2 ठोकावे लागतील मॅच जिंकायची असेल तर. षटकार ठोकावेत लागेल, लक्ष मोठं झालंय आता टीम कोयता 11 साठी. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅटचा कडा घेऊन आणि इथे मात्र धावबाची संधी स्वीकारता येतोय. फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन काय नाव? दीपक ना. दीपक वरती अपेक्षा असेल टीमला. लगातारचा हा 3रा चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी केली आहे. 9 मध्ये समीकरण बदलले. 23 धावा, चेंडू शिल्लक आहेत 9. म्हणजे या षटकात जे काही करायचं ते या षटकात करावं लागेल. षटकासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे फलंदाज दीपेशला. एका षटकाराला बक्षीस लागली जातात. हा चेंडू पाहावा लागेल. अंपायर सिग्नल दॅट इज वाईट बॉल. खराब चेंडू फेकलाय गोलंदाजाने. समीकरण बदलताना एक धाव एक्स्ट्रा आली आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणि हा फटका चांगला आहे, उंच गेला आणि बाहेरही गेलाय, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 3000 रुपयाचं कॅश दिले जाईल. काय फटका होता. मोठ्या फटक्याची नितांत गरज होती टीम कोयता 11 ला. अशा परिस्थितीत षटकार आलाय. टीम मीटिंग घेऊ नका, बेल महत्वाची आहे. प्रत्येक षटकारासाठी 3000 रुपये. IPL मात्र बरंच काय देईल. गोलंदाजावरती प्रेशर आलाय. इथे मात्र फलंदाज तयार आहे. आणि हा चेंडू बॅकअप ओव्हरथ्रो साठी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का पाहायचा आहे. नकार आहे दुसऱ्या धावेला.
एकोणीस धाबा धावपळीकावरती 19 धाबा. अजूनही 15ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हा चेंडू फटका चांगला आहे. घरंगळ सीमारेषेवरती थोडीशी पंबल झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल इथे आणि दुसरी धाव घेत असताना ओव्हरथ्रो होणार का आणि ओव्हरथ्रो झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित चौथी बनू शकतो आणि चौथ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचं इथे. नकार आहे. 3 धावा आल्या एकंदरीत या चेंडूवरती. 3 धावेने धावपळक पुढे सरकत असताना 22 धावा. येणाऱ्या निर्णायक 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. चला वेळ जास्त खर्च करू नका. चला आकाशवाडी इथं बक्षिसं लावली जातात. निर्णायक 6 चेंडू. ज्ञानेश्वर आहे का बॉलर? ज्ञानेश्वर गायकर. 12 चेंडू 6 चेंडू आणि 12 धावा डिफेन्स करायच्या. चला हरिया. खेळाडू दुखापत झाली असले तर बाहेर आणा. प्लेअरला दुखापत झाली असेल तर बाहेर घेऊन कोणी लहान मुलं मैदानात जाऊ नका. दुखापत झाली असले तर मग बाहेर या. दिंडी गणपती आला. तर चला दुसरा गोलंदाज आपण घ्यायचा आहे. 6-12चं समीकरण. जसे गोलंदाज आहेत 6 मध्ये 12 डिफेन्स करायचे आहेत. होऊ शकतात, काही होऊ शकतो, पण तोपर्यंत खेळ चालू करा.
6 चेंडू 12 धावा. टीम कोयता संघाला गरज आहे. चला वेळ घेऊ नका, जाम वेळ घेतात टीम. अरे वा, तो टाइम चला चला. टप्पा बॉल चांगला होता, डॉट बॉल. प्रेशर आहे, 5 मध्ये 12 बनवायचे आहेत. अशा परिस्थितीला फलंदाजी करत असणाऱ्या टीम कोयता 11 संघाला 5 चेंडू 12 धाबा. बॅट्समन बीट झालाय, बॅटचा कडा घेऊन एसटी मागे गेला होता चेंडू. 5 5-12चं गणित असताना चांगला हा समीकरणाला तोड देणारा षटकार. 2000 जमा झालेत फलंदाज आकाशसाठी. नक्कीच नक्कीच बक्षिस लावली जातात. 4 मध्ये 6ची गरज आहे टीम कोयता 11ला. चेंडू शिल्लक आहेत 4. आणखी 2 षटकार मारत आणखी 2000 रुपये. मॅच जिंकून दिल तर 3000 रुपये आकाशसाठी बक्षिस लावली जातात इथे. हा चेंडू अंपायर सिग्नल, दॅट इज वाईड बॉल. खराब चेंडू फेकलाय. 4 चेंडू आणि 5 धावा. षटकार ठोकला तर मॅच संपू शकतो. चला हा फटका चांगला आहे, सीमारेषेच्या बाहेर आहे षटकार आणि मॅच ही संपली आहे. कोयता 11ला पहिला विजय. गेल्या वर्षी एकही विजय मिळाला नव्हता टीम कोयता 11ला. यावेळेस पहिलाच सामना जिंकलाय कोयता 11. दिस ऑल द बेस्ट. आणि मॅचचा मेन ऑफ द मॅच आकाश आणि दीपक आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे आपण. मॅचचा मेन ऑफ द मॅच आकाश. आपली बक्षिसं घेऊन जायची आहेत. चला उतरा मैदानावरती. मेन ऑफ द मॅच द्यायची आहे खेळाडूला. तर इकडे लावा आपण, युट्यूब इकडे घ्या. नेक्स्ट मॅचचा खेळाडू उतरा मैदानावरती.